झोपेतून जागे झालेत का मित्रांनो? कारण झोपलेल्याला उठवता येतं, पण झोपल्याचं सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही. जर झोपेतून कडकडीत जागे झाला असाल, तर मी तुमचा मित्र, बिझनेस आणि लीगल कोच ॲडव्होकेट मनीष रणशूर आपल्या या अधिकृत यूट्यूब चॅनलमध्ये, की ज्याचं नाव आहे प्लॅन इंडिया लीगलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचा जे विषयावर आपण चर्चा करणार आहोत तो अत्यंत महत्त्वाचा आणि समाजामध्ये खूप उपयुक्त अशा विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आजचा जो विषय आहे तो आहे अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 आणि सुधारित कायदा 2015 या विषयावर आपण बोलणार आहोत. आजचा जो हा विषय आहे ह्या अत्याचार प्रतिबंधक कायदा, की ज्याला ॲट्रॉसिटी ॲक्ट असं देखील संबोधलं जातं, या कायद्याच्या परिचया संदर्भात आपण बोलणार आहोत. मित्रांनो, आता आपण बघतो की हा जो कायदा आहे, हा कायदा अनुसूचित जाती आणि जमातीमधील जे लोक आहेत त्यांच्यावर जो अन्याय अत्याचार होतो त्याच्या संदर्भातला हा कायदा आहे. याच्यामध्ये मित्रांनो आपण बघितलं तर 2000 वर्षापासून आपल्या ह्या देशामध्ये जाती व्यवस्था आहे आणि 2000 वर्षापासून आपल्या ह्या सगळ्या व्यवस्थेने काही जे खालच्या जातीचे लोक आहेत, त्याच्यात अनुसूचित जाती आणि जमातीचे लोक म्हणतात, अशा लोकांना त्यांच्या कामामुळे अनेक प्रथांमुळे उच्चवर्णीयांनी त्यांना दाबून ठेवलेलं आहे. तर हा कायदा आपल्या भारतीय घटनेमध्ये पण म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हा शब्द भारतीय घटनेच्या अनुच्छेद 341 आणि 342 मध्ये याचा उल्लेख केलेला आहे. तर मित्रांनो, ह्या कायद्यामध्ये जे मुख्य याचा उद्देश आहे तो उद्देश असा आहे की ज्या लोकांना वर्षानुवर्ष ह्या उच्चवर्णीयांनी त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून त्यांना दूर ठेवलेला आहे, त्या लोकांसाठी हा कायदा भारतीय संसदमध्ये 1989 साली हा कायदा बनवण्यात आला आणि त्याच्यामध्ये सुधारणा 2015 मध्ये करण्यात आली. तर ह्या कायद्याचे मुख्य जे वैशिष्ट्य आहे तर ते म्हणजे ह्या अनुसूचित जाती आणि जमातीमधील जो भेदभाव आहे, तर ह्या भेदभाव जो करतात उच्चवर्णीय त्यांच्यापासून दूर ठेवण्यासाठी या कायद्याची निर्मिती केलेली आहे. म्हणजे तसं आपण बघायला गेलो तर UK गव्हर्नमेंटने त्यांच्या संसदमध्ये 1935 साली हा कायदा पहिल्यांदा पारित केला होता. म्हणजे हा कायदा जो आपल्या भारतामध्ये 1989 साली आला आणि त्याच्या आपल्या संविधानामध्ये अनुच्छेद 341 आणि 342 मध्ये याचं जे वर्णन केलेलं आहे या शब्दांचं, तर हा 1935 साली हा पहिल्यांदा कायदा निर्माण करण्यात आला होता आणि त्याच्यामधून जो डिप्राइव्ड क्लास आहे, ज्या लोकांना दाबण्यात आलं, त्या लोकांना काही आरक्षणाची सुविधा याच्यामधून निर्माण करण्यात आली होती. ते या कायद्यामध्ये मुख्य 3 गोष्टींवर भर दिला जातो की याच्यामध्ये जे अत्याचार करणारे लोक आहेत त्यांना कठोर शिक्षेचं प्रावधान या कायद्यामध्ये आहे. तसेच पीडितांना न्याय मिळवून देणं आणि वंचित समुदायाला सामाजिक आणि आर्थिक उन्नतीमध्ये सुरक्षा प्रदान करणं या कायद्याचं ते मूळ वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, या कायद्याचं आपण जशी जर आपण प्रामुख्याने कायद्याचं जर वर्गीकरण केलं तर या कायद्यामध्ये विविध अत्याचारांचे प्रकार समाविष्ट केलेले आहेत. जसे की शारीरिक हल्ला, मानहानी, जमिनीच्या मालकीवर बेकायदेशीर कब्जा, जबरदस्तीने मजुरी करून घेणे आणि अत्याचार रोखण्यासाठी या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष न्यायालये देखील स्थापन करण्याची व्यवस्था या कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. तर आज आपण समाजामध्ये बघतो मित्रांनो की आता जो वर्ग या काही 2000 वर्षापासून या ज्या गुलामगिरी आणि त्यांच्यापासून ज्या भेदभाव, शिवाशिव आणि इतर ज्या गोष्टींपासून त्यांच्यावर जो अन्याय होत चाललेला आहे, तर तो हा अन्याय आत्तापासून होत नाही. हा अन्याय 2000 वर्षापासून होतोय या विशिष्ट जाती आणि जमातीच्या लोकांवर. त्यांच्यासाठी प्रतिबंधक म्हणून त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना याच्यापासून सुरक्षा मिळाली पाहिजे
याच्यामध्ये, आणि जे दोषी असतील त्यांना कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, असं ह्या कायद्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे. अत्याचार प्रतिबंध कायदा हा फक्त कायदा नसून आपल्या समाजातील समता आणि न्यायांच्या तत्वांची एक अभिव्यक्ती आहे मित्रांनो. कारण हा कायदा आपल्या जातीतील भेदाभेदाविरुद्ध लढण्याची ताकद देणारा असा हा कायदा आहे. आपण अत्याचार प्रतिबंध कायदा एक परिचय आपण आज बघत आहोत. तर ह्यामध्ये प्रामुख्याने ज्या गोष्टी पुढे येतील, तर ह्या पूर्ण कायद्याचा आपण सखोल अभ्यास आपल्या या पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मित्रांनो, हा कायदा अत्यंत महत्त्वाचा असल्या कारणाने या कायद्याला प्रॉमिनंट लीगल एडने अत्यंत महत्त्व असं दिलेलं आहे. आणि आता पुढचे 30 दिवस आपण या कायद्यावर आपण सविस्तरपणे सगळे व्हिडिओज बनवणार आहोत आणि या कायद्याचे प्रचार आणि प्रसार करणार आहोत. तर ह्या कायद्यामध्ये मुख्य प्रवाहात नसलेल्यांवर जो अन्याय अत्याचार होतो किंवा त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या कुठल्या तरतुदी आहेत, या कायद्यासाठी शासनाने काय काय तरतुदी करून ठेवल्या आहेत, किंवा आपण त्याच्यात तक्रारी कशा करू शकतो, किंवा हा कमी करण्यासाठी, याचा प्रभाव कमी करण्यासाठी काय काय तरतुदी करण्यात येतील, किंवा भेदाभेद किंवा जातीवाद हा प्रकार नष्ट करण्यासाठी समाजाने काय याच्यामध्ये बदल करायला पाहिजे, की समाजाने कसं याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन हा जो इतक्या वर्षापासूनचा जो अन्याय आहे, अत्याचार आहे, भेदाभेद आहे, हा नष्ट केला पाहिजे. यासाठी आपण मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे 30 दिवसांची पूर्णपणे सिरीज बनवत आहोत. आणि या सिरीजमध्ये आपण प्रत्येकाने या सिरीजमध्ये ही सिरीज बघावी. ही 30 दिवसांची सिरीज जी आपण बनवतो ती बघावी, आणि हा जो कायदा आहे तो प्रभावितपणे अंमलबजावणी कसं करता येईल याच्याकडे बघावं. किंवा आपण हा जो डिप्राइव्ड क्लास आहे किंवा जो अनुसूचित जाती आणि जमातीचा वर्ग आहे, याच्यावर कुठल्या प्रकारचा अन्याय अत्याचार होता कामा नये किंवा आपण तो करू नये, यासाठी आपण काय तरतुदी केल्या पाहिजे हे देखील आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की याला लाईक करा. आपल्या सगळ्या अनुसूचित जाती जमातीच्या आणि उच्चवर्णीय मित्रांकडे या व्हिडिओला शेअर करा. जय भारत, जय संविधान, जागे रहा.